नमस्कार बंधू आणि भगिनींनो, धर्मवेडा चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज अशा धर्मवेड्याची आज आपण भेट घेणार आहोत की त्यांनी स्वतःमध्ये छत्रपती शिवाजी महाराज साकारले असे आमचे धर्मबंधू सूरजदादा इंगावले यांच्या आपल्या धर्मवेडा चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. जय शिवराय. जय शिवराय. सूरजदादा, आणि इतिहास घडला ह्या पर्वामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तर ही भूमिका तुम्हाला कशा प्रकारे भेटली यापेक्षा शिवाजी महाराजांना स्वतः आपल्याकडून करून घेतलेलं काम आहे. अमरावतीचे आपले अक्षयदादा चंदेल म्हणून आहेत, त्यांचा मला फोन आला की सूरजराव, माझी एक इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण कराल का? 2 मिनटं तुम्ही वेळ घेऊन सांगा, कारण मला हे ना उत्तर मला हो मध्ये पाहिजे. असं त्यांचा फोन आला की आपला ठीक आहे म्हटलं, करूया आपण. काय विषय म्हटलं तुम्ही सांगा. तर प्रतापगड पर्व म्हणून आपण एक संगीत कथनाचा कार्यक्रम करतोय. तर त्यामध्ये तुम्ही एक भूमिका करायची तुम्हाला. मला वाटलं मावळ्याची भूमिका असेल, तर मी क्षणाचा विचार न करता त्यांना हो बोलून गेलो. कारण नंतर कळालं की महाराजांची भूमिका आहे. तर माझ्या अंगावर काटा मारला. भाई, आपण कधीच महाराजांची भूमिका विचार पण केला नव्हता. मावळ्याची एखादी भूमिका द्या म्हणलं. नाही, मला जे स्वप्नात दिसले, जे मी तुम्हाला बघितले, तेच मला पाहिजे तुमच्याकडून, आणि तुम्ही होकार दिलाय. तर मी म्हटलं हां, करूया आपण पुढं. आणि तो तसा प्रवास सुरू झाला. आता ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, आम्हाला असं अनुभवलं की आम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आमच्या डोळ्यासमोर आहेत. पण हे जेव्हा तुम्ही भूमिका साकारली तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी की तयारी करायला लागली की कशा प्रकारे आपण महाराज प्रेझेंट करू शकतो? आता 2 गोष्टी सांगायचं झालं म्हणजे माझी कोणत्याही प्रकारची म्हणजे प्रयोग आधी रिहर्सल होतात. आता हे सगळी टीम आहेत, 17-18 जणांची 20 जणांची टीम आहे, आणि इतिहास घडला. ह्या टीम 1-2 महिने झाले सराव प्रॅक्टिस त्यांची चालू होती. खरं माझी प्रॅक्टिस नाही, सराव नाही, की कुठलं रिहर्सल नाही. तर मला आदल्या दिवशी सांगण्यात आलं, बाबा उद्या कार्यक्रमात तुम्ही या लागते. आणि 1 दिवस आधी मला सांगितलं, असं तुम्हाला कविभूषणाचे छंद ते गातील, आणि तसं तुम्हाला ॲक्ट करायचं आहे. मग नॉर्मल होतं सगळं. खरं दुसऱ्या दिवशी जेव्हा स्टेजची वेळ आली तेव्हा पूर्ण अंगावर काटा मारायला लागला. म्हणजे तुम्हाला आता एक एंट्री सांगतो. शिवाजी महाराजांची एंट्री आहे. प्रतापगड जेव्हा अफजल खानाला फाडला, हा उल्लेख येतो, आणि माझी एंट्री होती. तेव्हा असा घडला की बाबा मी कॉस्ट्युम त्यांचं सगळं चढवले, आणि 2-2 मिनिटाला माझे डोळे लाल होत होते. म्हणजे त्या गोष्टी मला अनुभव आता पण माझ्या अंगावर काटा मारतोय की बाबा आपण बघितलेले महाराज वेगळे आणि स्वतः जे पोशाख अनुभवलेले महाराज वेगळे. 2 मिनिटात माझा रोल आहे समजा. आणि तेव्हा मला असं झालं की बाबा जो आपल्याला धर्मावर चालून आलता, 32 दाताचा बोकड म्हणा, नाहीतर ब्लेंच म्हणा, ज्यांना आता अक्षयदादा आपले कथन करतात आणि त्यांनी चालू केलं तुळजाभवानीचे खंडन केलं. म्हणजे आपल्या कुलदेवताच्या, महाराजांच्या कुलदेवताचं पहिला खंडन केलं. विठ्ठलाची मूर्ती लपवण्यात आली. हे ऐकून माझं ब्रिदिंग वाढलं, श्वास वाढला, रक्ताचा प्रवाह वाढला, ब्लड सर्क्युलेशन फाट झालं, आणि माझी एंट्री आली. मला जे रिहर्सल केलं ते एकदम साधं होतं. अशी नॉर्मल नजर फिरवायची, इकडे तिकडे होती. खरं जेव्हा ते चालू झालं तेव्हा माझा श्वास स्वतः कंट्रोल राहिला नाही. अशी माझी नजर फिरत होती सगळीकडे, आणि माझा पुढं किती पब्लिक आहे ते मला दिसत नव्हतं. आणि वेगळाच संचारलेलं. सगळे बोलतात 2 मिनिटं तुमच्यात आम्ही महाराज बघितले. कारण नॉर्मली लोकांचे कसं असते, महाराजांना इतक्या द्वेषात कोणीच आजपर्यंत बघितलं नव्हतं, एवढ्या रागात. किंवा जसं आपण बघतो की नरसिंह अवतार जसा होता त्या पद्धतीनंच आम्हाला तिथं दिसलं. त्यामुळे तो जो अनुभव होता तो खरंच आम्हाला खूप वेगळा दिसला. सगळे बोलतात पण तसे की 2 मिनिटात महाराज, सूरजराव तुमच्यात महाराज आलते. कारण ते सगळं अंग थरथरत होतं. आणि जेव्हा माझा कार्यक्रम म्हणजे तो माझा इव्हेंट झाला, नंतर मला 5 मिनिटांनी माझी परत एंट्री होती नॉर्मलहून, तेव्हा मला बॅकस्टेजला नेण्यात आलं. आणि तरी माझं अंग थरथर होतं, पूर्ण सगळं श्वास वाढला होता. माझं कुठलंही स्वतःच्या शरीरावर कंट्रोल नव्हतं. इतका मी त्यात सामावून गेलतो. तेव्हा अफजल खान फाडल्यावर नॉर्मल एंट्री महाराजांची होती. बाबा विजयोत्सव साजरा करायचा होता. जिजामातासोबत आणि बारक्या शंभूमायासोबत महाराजांसोबत एंट्री होती. आणि तेव्हा स्पेसवर स्माईल पाहिजे होती, तशी नॉर्मल एंट्री होती. खरं
त्या सिच्युएशनमध्ये गेल्यावर आपण काय थरार अनुभवला ते बघण्यासारखं आहे. आणि लोकांच्याकडून हे कळाले, तुमचे डोळे एवढे लाल झाले दादा, अक्षरशः महाराजांना मला मुंबईचे धारकरी त्यांनी फोटो पाठवला, रडत्याला फोटो पाठवला. दादा म्हणला इतक्या महाराज जवळून आणि इतक्या देशात आम्ही पहिल्यांदा पाहिले. नाही नक्कीच ते तुमचं जे व्हायरल पण झालं होतं खूप ते, आणि ते असं एवढं महाराज उग्र स्वरूपात बघायला भेटलं म्हणजे ते तुमच्या स्वरूपात. आता जसं तुम्ही सुरुवात केली की बाबा अशा पद्धतीनं मला भेटला, जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषामध्ये जाणार होता तर ते बॉडी लँग्वेजची तयारी कशा प्रकारे तुम्ही केली? जसं महाराजांचं बॉडी लँग्वेज होतं ते बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा तुम्ही हुबेहूब ते उतरण्याचा प्रयत्न केला, तर त्यासाठी तुम्हाला काय तयारी करायला लागली? त्यासाठी तयारी म्हणजे अक्षयदादा मला सारखं फोन करत होते की बाबा तुम्ही सात्विक आहार ग्रहण करा. ते कारण त्या सिच्युएशनमध्ये आपण गेलं पाहिजे तर महाराज पूर्णपणे अंगीकारलं पाहिजे, शिवचरित्र वाचलं पाहिजे. मी एक 2-2 पानं, खूप मला 12 तास ड्युटी असल्यामुळे मी खूप वाचन होत नव्हतं माझं, कारण मी 2-2 पानं तरी त्या प्रसंगावर प्रतापगड पर्व आणि अफजलखान वधावर मी 2-2 ओळी वाचत होतो. 2-2 ओळी म्हणण्यापेक्षा 2-2 पॅरेग्राफ वाचत होतो, खरं वाचत होतो. खरं ॲक्च्युअलमध्ये कळलं पाहिजे ना त्या सिच्युएशनमध्ये महाराजांनी कसं रिॲक्ट केलं असावं, त्यानुसार झालं. आता प्रत्येक तरुण हा धर्मकार्यामध्ये उतरत असतो, पण काही अज्ञान घेऊन उतरत असतात तर काही ज्ञान घेऊन उतरत असतात. तर प्रत्येक तरुणांनी आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारे उगवले पाहिजेत किंवा कशा प्रकारे आत्मसात केले पाहिजेत? आता सगळ्यात आत्ता ह्या कलियुगात सगळ्या लोकांची नवीन पिढीची समस्या काय की बाबा दादा आम्हाला खूप संघर्ष करावा लागतो, इथं गेलं तर आपल्याला कोण आपलेच लोक विरोध करतात, नवीन कार्य करायचं झालं तर कुठून सुरुवात करू, डिप्रेशनमध्ये जातात. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर ते डिप्रेशनमध्ये जायचं, जेवायचं नाही, हे करायचं नाही. आता संघर्ष कोणाला चुकला सांगा? शिवाजी महाराजांना ह्या प्रतापगड पर्वाच्या लढाईमध्ये स्वतःच्या पत्नीचं मरण त्याचा शोक मनवता पण आला नाही, कारण अफजलखानाला फाडायचं होतं. संभाजी महाराज वयाच्या 2ऱ्या वर्षापासून मरेपर्यंत त्यांच्या जीवनात संघर्ष आहे. प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला, श्रीकृष्णांना कारागृहात जन्म घ्यावा लागला. तर देवाला संघर्ष चुकला नाही तर आपल्याला कोण? नक्कीच. तर संघर्षातून कसं बाहेर यायचं, संघर्षातून कसे पर्याय निवडायचे, प्रत्येक सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे महाराजांना करून शिकलं पाहिजे. आत्ताच्या पिढीनं प्रत्येक वेळी इतिहासात न जाता ते इतिहासात आपण तो इतिहास कसा आपण जोपासला पाहिजे हे महाराजांकडून शिकलं पाहिजे. आता तुम्ही धर्मकार्य करता तर त्याच्यामध्ये तुम्ही गड संवर्धन करता किंवा मोहिमा पण तुम्ही केलेल्या आहेत, किंवा आत्ता हे तुम्ही ह्या नवीन टीमकडे जोडले गेला. हे करत असताना तुम्ही एक प्रायव्हेट जॉब पण करता, मग ते 12 तास तुम्ही काम करून धर्मकार्याकडे कशा प्रकारे वळला? आणि असा सगळ्या माझ्या ऑफिस कलिग पण म्हणतात बाबा आम्हाला 12 तास ड्युटी करून एक 2nd सॅटर्डे आणि 4th सॅटर्डे ऑफ मिळतो, आपल्याला सुट्ट्या भेटतात 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी, तरी तुला एक फॅमिलीसोबत न घालवता तू गड संवर्धन करत जातो. कारण गड संवर्धन करण्याची गरज काय आपण आत्ता जे जोपासलं नाही, जपलं नाही तर पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार आहे? नक्कीच. ज्या मावळ्यांनी संघर्ष केला, ज्या भूमीसाठी संघर्ष केला ती भूमी तर आपल्याला दाखवली पाहिजे, आणि ते गड संवर्धन पण त्या पद्धतीनं झालं पाहिजे. आता आम्ही तुम्हाला खूप व्हिडिओ पाहिले, तुमचं आईवर खूप प्रेम आहे, आणि जशी तुमची आई आहे तशी आम्ही पण विचार करतो की आमचं पण आईवर तेवढं प्रेम व्यक्त व्हावं. तर मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता की तुम्ही आईचा वाढदिवस होता आणि तुम्ही आईची पाद्यपूजा केली होती, आणि ते बघून खूप तरुणांनी त्या पद्धतीनंच तो उपक्रम राबवला. तर त्याच्या मागे काय तुम्ही सांगचाल? आता मला खूप लोकांनी, खूप धारकांनी, खूप शुभभक्तांनी बाबा सांगितलं हे पद्यपूजन नेमकं काय, की आपण असं म्हणता येईल की बाबा हे पौराणिक पण म्हणतात नाही, खरं आपल्या आईच्या खुशीसाठी, तिच्या एक चेहऱ्यावर स्माईल येण्यासाठी हा उपक्रम चालू केला. आईच्या वाढदिवसासाठी, स्वतःच्या वाढदिवसासाठी आईचे पद्यपूजन करायचे, तिचे पाय पूजायचे, ते धुवायचे, त्याला कशाचा पण अभिषेक करायचा आणि ते पूजायचे, की जेणेकरून बाबा आपल्या आईनं आपले उपकार केलेले याची प्रत्येक वेळी आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे. तिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिनं आपल्याला जन्म दिला म्हणून आपण इथंवर आलो, तिनं जे 9 महिने आपल्याला संस्कार घडवले,
त्यातूनच आपण कुठेतरी आपण आत्ता जीवन जगतोय ते तिच्यामुळे आहे. आणि त्या प्रत्येक सिच्युएशनला प्रत्येक ईच अँड एव्हरी मोमेंटला तिला त्या गोष्टीची जाणीव, त्या गोष्टीचं फिलिंग दिलं पाहिजे बाबा हे सगळं आहे ते तुझ्यामुळे आहे. आता मला खूप लोक नावं ठेवतात, खूप लोक मला ट्रोल करतात की बाबा गर्लफ्रेंडला फिरवण्याच्या वयात, प्रेयसीला फिरवण्याच्या वयात तू आईला घेऊन फिरतोस प्रत्येक ठिकाणी. आता मी त्याला उत्तर दिले की बाबा आपल्या आईनं आपल्यासाठी जे कष्ट केले, ते संघर्ष केले लहान वयापासून ते आत्तापर्यंत, ती अजून पण कष्ट करते. तर तिला स्पेशल, तिच्यासाठी मी स्पेशल आहे, माझ्यासाठी ती स्पेशल आहे. तिला जाणीव करून देणं ही माझी जबाबदारी आहे. आजपर्यंत आत्तापर्यंत इचलकरंजीमध्ये कुठलं हॉटेल नाही की कुठलं कॅफे नाही जिथं मी आईला नेलं नाही, जिथं आईचा मी वाढदिवस केला नाही. तर हे असं आमच्या आईचं आणि माझं बॉन्डिंग आहे. आणि ते प्रेम तुमचं सोशल मीडियावर खूप दिसून येतं आम्हाला, आणि मला हे विचारावं असं वाटलं. आणि मला जे लोक फॉलो करतात ते मला एक गोष्ट सांगायची आहे की बाबा ते पण आपल्या प्रत्येक इव्हेंटला म्हणा, प्रत्येक आपल्या सणाला आपल्या आईवडिलांसोबत आता फोटो टाकायला लागलेत. त्यातून मला खूप भारी वाटलं. बाबा आपल्याकडं बघून आपले काही गोष्टींची कॉपी करणं खूप भारी असतं. ती फिलिंग मला येते. नक्कीच. आणि तुमचा एक व्हिडिओ पण मी पाहिलेला होता की तुमच्या आई तुम्हाला सांगत होती की बाबा तू जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा मी खूप वाचलंय, रामायण वाचलंय, छत्रपती शिवाजी महाराज वाचले किंवा महाभारत वाचलं, आणि त्या पद्धतीनंच तुझं हे रूप बघायला भेटतंय. मग तो प्रसंग काय होता नक्की? आता मी झालोय 20 वर्षानं, त्यामुळे आईनं आमच्या खूप, आता मला खूप नवसाच आहे. नंतर कळालं की बाबा आईनं आमच्यासाठी काय काय केले. 1,00,000 वेळा आईनं ते महादेवाचं नाव होतं ते लिहिले रोज. आणि शिवाजी महाराजांचे ग्रंथ वाचले तिनं, शिवचरित्र वाचले, विष्णूची उपासना केली, गणपती पाण्यात ठेवलाय, भिंतीत तो मुजवलाय, असे खूप नवस केलेत. तेव्हा मी नवसाचा झालोय. तिची पुण्य आहे म्हणून आपण इथं वर आलोय, हे आपण पॉडकास्ट करतोय. आणि कुठंतरी बाबा आपण केले महाराजांच्या काळात, कुठंतरी आपण असू, त्यामुळे आपण पॉडकास्ट घेतोय. आणि इतका मोठा महाराष्ट्र आहे, बरोबर आहे. आता तुमच्याकडे खूप जण असतील पॉडकास्ट करणारे, तर माझी पहिली पॉडकास्ट तुमच्यासोबत आहे. हे कुठंतरी बाबा आपले ऋणानुबंध आहेत. म्हणजे आपण महाराजांच्या काळात असू, कुठंतरी मावळा नसू, खरं मावळ्याची चाकर नक्की असू. नक्कीच. तो कुठेतरी योगायोग आहे की तो आपल्याला इथं घेऊन आला. आता तुमचे गीते पण खूप व्हायरल झालेत. जसं मोहिमेत घेतलेले तुम्ही गीतं होते, विशालगडमध्ये घेतलेली गीतं होते. तर ते गीतं आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला. जसं श्रीराम मंदिरांचं होतं, महाराणा प्रतापांचं होतं. ते गीत आम्हाला कुठेच भेटलं नाही. हे तुम्ही स्वतः तयार केलं का तुम्हाला कुठनं हे सुचलं? नाही, राम मंदिरवरनं ह्या घोषणा होत्या, ते आपण गीतामध्ये त्याचं कन्व्हर्जन केले. आता ते 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो का, म्हणजे कसं झालं आणि त्याचा अर्थ कसा होतो आणि त्याचं कसं बोललं जाते ते. आता राम मंदिर होण्याआधी त्याचं वेगळं लिरिक्स होते, आणि राम मंदिर झाल्यानंतर त्याची वेगळी रचना केली. राम मंदिर होण्याआधी राम मंदिर बनके रहेगा जन्मभूमी के स्थान पर, अब तो भगवा लहराएगा पुरे पाकिस्तान पर. आता हे राम मंदिर झाल्यावर त्यात कसा बदल केला, राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. पाकिस्तान भी नाचेगा राम नाम के ताल पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. म्हणजे ह्यात असं रचना करण्यासारखं, लिहिण्यासारखं असं जास्त नाही आहे. खरं आपल्या विरोधात जे विचारधारा आहेत, जी लोक आहेत, जी देश आहेत, त्या देशांचा उल्लेख तुम्ही ह्यामध्ये करू शकताय. तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीत भारत माता की जय म्हणणार नाही, वंदे मातरम म्हणणार नाही, हा ओवेसी आहे. तर त्या ओवेसीला पण ह्या गाण्यात आपण घेतले. ओवेसी भी नाचेगा राम नाम के ताल पर, अब तो भगवा लहराएगा पुरे पाकिस्तान पर. म्हणजे ते असं गाण्याचे आपल्या विरोधात कोण आहे, आपल्या अगेन्स्ट कोण आहे, ते त्यामध्ये तो आपण घेऊ शकतोय. हे खूप रचनात्मक सुंदर झालं हे, आणि हे खूप व्हायरल पण झालं. हे खूप जणांना आवडलं पण ऍक्च्युली. दुसरं गाणं असं आहे, सेम कॉन्सेप्ट आहे. राम मंदिर बनण्याआधी ते गाणं वेगळं आहे, राम मंदिर बनल्यानंतर ते गाणं वेगळं आहे. तंबू भी गडेगा तो गडेगा बडी शान से, राम जी का मंदिर बनाया धूमधाम से. म्हणजे तंबू भी गड़ा है तो गड़ा है असं बघा. तंबू भी गडेगा तो गडेगा बडी शान से, राम जी का मंदिर बनेगा धूमधाम से. आणि राम मंदिर झाल्यावर ह्यात आपण बदल केला, तंबू भी गड़ाया तो गड़ाया बड़ी शान से, राम जी का मंदिर बनाया धूमधाम से.
आपण आता देवीची उपासना करतोय तर आपण ह्या देवीची नावं पहिला घेतोय. अंबे माकी जय जय, काले माकी जय जय, काले माकी जय जय, अंबे माकी जय जय, तंबू बिगड़ाया तो गड़ाया बड़ी शान से, राम जी का मंदिर बनाया धूमधाम से, शिवाजी की जय जय, संभाजी की जय जय, संभाजी की जय जय, शिवाजी की जय जय, तंबू बिगड़ाया तो गड़ाया बड़ी शान से, राम जी का मंदिर बनाया धूमधाम से. आणि ते तुम्ही महाराणा प्रतापांचं बोलला, ते एक असं कविता असल्यागत आहे आणि त्याचे लिरिक्स खूप अवघड आहेत. त्यामध्ये आपण गाण्याचा प्रयत्न केला आहे. टप 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 झूम, टप 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 झूम, गूंज उठी है हल्दी घाटी घोड़ों के इन टापों से, वीरों की ये सेना लेकर राणा लड़ता मुगलों से, हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है, हाथों में भाला है, आंखों में ज्वाला है, देखो देखो चेतक हाथी के मस्तक पर चढ़ गया, टप 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 झूम. असं ते चेतकवर, प्रतापांच्या चेतकवर म्हणजे त्यांच्या घोड्यावर हे गीत आहे. आणि जे आपण ज्या द्वेषानं बोलतोय, ज्या आपण पोटतिडकीनं बोलतोय, त्याच पोटतिडकीनं समोरचा जर उत्तर देत असेल तर ते म्हणण्यात आणि गाण्यात खूप रोमांच येतो. नक्कीच. आता तुम्ही ज्या गावात ना आला, एक मिनिट, कबनूर ना, कोल्हापूर. आता कोल्हापूर कबनूर, जसं आपण हा आपला मराठ्यांचा प्रांत आला, पण हे कबनूर गाव कशा प्रकारे पडलं, म्हणजे हेच मला समजत नाही कॉन्सेप्ट काय आहे. आता प्रत्येक गावाची काहीतरी हिस्ट्री असते. आता कोल्हापूरचं कसं कोल्हासुराच्या नावावरनं पडले कोल्हापूर, तसंच कबनूरचा आहे. आता हा कबनूरचा भाग आहे जो आदिलशाहीचा सगळा कोल्हापूरपर्यंत मुलूक होता, तर ती राजधानी होती. आता कबनूरचा उल्लेख असा येतो, म्हणजे त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास असा आहे, तिथं नूर मोहम्मद गाझी म्हणून आदिलशाहचा एक सरदार होता. आणि आपल्या इथं ऊसाची लागवड खूप होते, तर ऊसाला उर्दूमध्ये खब म्हणतात. मग त्या खबचं परिवंशून कब झालं आणि ते नूर मोहम्मद गाझीचं नूर, हे खब नूर नंतर परिवंशून कबनूर झालं. ह्याचं पुढे नामांतरण होणार का? 100%. आपण आता सगळ्या गोष्टी घडू शकतात. आपली युनिटी असेल, आपल्यामध्ये एकता असेल, संघटनात्मक बांधणी असेल तशी, तर का नाही होऊ शकतात? नक्कीच झाले पाहिजे. आता तुम्ही जे कार्य करता तुमच्या भागामध्ये करत असाल, तर तिथनं तुम्हाला विरोध होता का ह्या कार्यासाठी? जसं आता आम्ही धर्मकार्य करतोय, तर ह्याच्यामध्ये काही लोक आम्हाला चांगली बोलतात, काही लोक वाईट बोलतात. अशा प्रकारचे तुम्हाला ट्रोलिंग होतं का? आणि 100% विरोध होतोच. कुठल्या पण कार्यात, कुठल्या पण क्षेत्रात जावा, तुम्हाला तो विरोध आहेच. धर्मकार्यात जावा, तुमच्या वैयक्तिक जीवनात म्हणा, तो विरोध झाला पाहिजे. आणि विरोध झाला पाहिजे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असलं पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही, अशी आमची आई बोलते. आणि आपण त्या गोष्टी निगेटिव्ह न घेता आपण त्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या पाहिजेत. आमची आई कायम बोलते की बाबा आपण त्या झाडागत राहिलं पाहिजे, त्याला दगड जरी मारला तर त्यानं फळ दिलं पाहिजे. आता मी एक किस्सा सांगतो, एक गोष्ट सांगतो की बाबा माझ्यावर जो विरोधक होता त्यालाच मी आपल्या विचारधारेचा कसा केला. नक्की सांगा. आता मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, आमचाच पाहुणा आहे, तर त्याला विचारधारा पटत नव्हती आपली. आता गुरुजींना तो एकेरी उल्लेख करायचा कायम, म्हणजे तो त्या डाव्या विचारसरणीशी संबंधित होता. तर त्याला आम्ही सांगितलं असं असं आम्ही करतोय, तर ते करा तुम्ही पण. तर ते नाही, तो पूर्ण डिफरंट विचारसरणीचा. तो आपल्या गुढीपाडव्याला भगवा झेंडा लावायचा, भगवा झेंडावाला. कारण अशी त्यांची मानसिकता आहे की बाबा काठीवर आपण जो कलश ठेवतो तो संभाजी महाराजांचं मुंडकं म्हणून ब्राह्मणाने ते केलेला सण आहे, म्हणून तो ध्वज लावायचा. असे म्हणजे एवढ्यापर्यंत तो विचारधारा त्याची चेंज झालेली. त्यामध्ये त्याला न आपल्या कार्यात आणता त्याच्या पोरग्याला आपण कार्यात आणलं. त्याच्या पोरग्याला आणलं. नंतर आपण दुर्गामाता दौड काढताना, बलिदान मातेची पूजा करताना जो विरोध करणार त्यांचं वडील होतं, त्या वडिलांनाच आपण हार देऊन सुरुवात केली. म्हणजे त्यालाच मानास धनी केला, त्याच्याच करून सगळं कार्य करून घेतलं आपण. त्याला फक्त आत्ताच्या जीवनात कसं आहे, लोकांना क्रेडिट पाहिजे, क्रेडिटसाठी हापापलेले लोक आहेत. आणि त्याला मानास धनी करा, गोड बोलून त्यांची कशी मारायची ते आपण शिकलं पाहिजे. तर ह्या असा काळ गेला, 1 वर्ष झालं. आणि तो माझ्या बँकेत आला एफ डी करण्यासाठी एफडी सगळी केलं. दादा तुम्ही काय चहा घेणार का म्हणलं. चहा घेणार का म्हटल्यावर नाही म्हणला, तो मी चहा घेणार नाही. का
तर माझे बलिदान संभाजी महाराज मी पाळले म्हटलं. म्हणजे हा बदल न सांगता आपण काही गोष्टी मी त्याला दोन गोष्टी त्याला बोलून मी त्याच्या वाकड्यात बोललो असतो, अरे तू का करत नाहीस, तुला बघून 2 मिनिटात आपलं रिलेशन तुटलं असतं पाहिजे. नक्कीच. तर तसं न करता शत्रूच्या गोट्यात पण मुरारबाजी असू शकतो आपला, ते ओळखता आलं पाहिजे. आपल्या विचारधारा त्याच्यावर न लादला आपली विचारधारा त्याला पटवून देणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण बोलण्यावर खूप आहे, बोलण्याला गोष्टी तुटतात आणि त्यात जोडतात पण. त्या आपली वाणी कशी पाहिजे आणि आपलं रिलेशन मेंटेन कसं करता आलं हे प्रत्येक शिवभक्तांना म्हणजे कार्य करणाऱ्या व्यक्तीनं बघितलं पाहिजे. थोडक्यात तुम्ही गनिमा कावा पण वापरला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. आता तुम्ही दादा सोशल मीडियावर आम्ही तुम्हाला खूप बघतो, तर तुम्ही फिटनेसच्या बाबतीत पण एकदम स्ट्रिक्ट आहात तसे. तर प्रत्येक धारकऱ्यांनी किंवा प्रत्येक जो धर्मात येणारा व्यक्ती त्यांना स्वतःच्या व्यायामाकडे का लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? स्वतःच्या तब्येतीकडे आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे व आपला वेगळी पर्सनॅलिटी डेव्हलप पाहिजे. तुम्ही बाबा 4 गोष्टी भाषणात बोलताय, 4 गोष्टी लोकांना सांगताय, असं कर तसं कर. खरं ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही एकटा असेल आणि 4 लोक अंगावर येतील तेव्हा तुम्हाला शिंगाव घेता आलं पाहिजे. तेव्हा एखाद्याला आपल्याला मारायला आहे आणि त्याला आपण ज्ञान देऊन त्या गोष्टी हँडल होत नाहीत, तर त्यांना शिंगाव घेता आलं पाहिजे, त्यांना तिथंच आडवं करता आलं पाहिजे. त्यासाठी व्यायाम केला पाहिजे प्रत्येकानं. तशी शरीरसृष्टी निर्माण केली पाहिजे की बघताच धाक बसला पाहिजे. नक्कीच. म्हणजे शारीरिक दृष्ट्या पण तुम्ही सक्षम पाहिजे आणि मानसिक दृष्ट्या पण सक्षम पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही कशा प्रकारे बघता? शिवाजी महाराज हे कुठल्या तरी देवाचा अवतार आहे असं तर मानतोय. आणि कविभूषणांनी आपल्या छंदामध्ये उत्कृष्ट वर्णन केलंय. दशरथ राजा राम भ्यो वसुदेव के गोपाल, सोई प्रकट्यो सई के शिवराज भूपाल. म्हणजे याचा अर्थ होते दशरथास जसे राम आहेत प्रभू राम, जसे वासुदेवाच गोपाल आहेत म्हणजे श्रीकृष्ण, तसेच शहाजी राजांना शिवराज म्हणजे शिवाजी महाराज आहेत. म्हणजे हा कोणता तरी अवतारच आहे. पाश्चात्यांना म्हणजे ब्लेंचांना, ह्या आतंकवाद्यांना, जिहाद्यांना संपूर्ण ही काय हलकी गोष्ट नाही. त्यासाठी कुठला तरी अवतार घेणं भाग आहे आणि ते देवी देवतांना कळलं होतं, म्हणून देवी देवतांनी शिवाजी महाराजांच्या रूपात एक अवतार घेतलाय अशी माझी भावना आहे. जर समजा तुम्हाला चित्रपट सृष्टीकडून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आली किंवा कुठल्या मावळ्यांची भूमिका आली तर ती तुम्ही स्वीकारणार का? 100% मी 100% स्वीकारण्याचा प्रयत्न करीन. कारण आपल्या ते रक्तात आहे आणि देव देश धर्माचा कार्यात जो आपण करतो आणि अशा प्रकारचे ॲक्ट मिळणं ही आपल्या कार्याची पोचपावती असं मी मानतो. नक्कीच. तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलं किंवा आत्मसात कशा प्रकारे झालं पाहिजे हे पण तुम्ही सांगितलं. आणि तुम्ही जे आमच्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम.